तर आज आम्ही जाणार बाळू मला मस्त प्लॅन आहे. म्हणून मी सकाळी आता आंघोळ केलेलं पहिल्यांदा ही तांदळाचं पाणी बनवलंय तिने तोंडावर माती स्प्रे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लिप बाम. अच्छा. तर हे सकाळचं माझं स्किन केअर. Not bad, not bad. तर आता बाळू मला जायचं आहे म्हणल्यानंतर यांनी सकाळी सकाळीच पूजा करून घेतलेली आहे देवाची. आणि आता मी बनवणार आहे शिरा, कारण मला आज बाळूमामांच्या मंदिरात शिरा न्यायचा आहे बनवून, म्हणून मी बनवणार आहे शिरा. तर पूजा बघा किती मस्त केली आहे यांनी. हाय हाय इतना सुकून. तर मला बनवायचा आहे मँगो शिरा, म्हणून मी इथं आंब्याचा गर काढून घेतलाय. तर आता मी मिक्सरला बारीक करणार आहे, म्हणजे बारीक एकदम पेस्ट बनवणार आहे जी पाणी न घालता. तर आता इथं मी आंबा असा पूर्ण बारीक करून घेतलाय, एकदम त्याची पेस्ट करून घेतली स्मूथ मध्ये. आता बनवूया शिरा. तर आता पहिल्यांदा मी तुपात ड्रायफ्रूट भाजून घेणार. मी तूप टाकलंय, आता हे ड्रायफ्रूट मी भाजून घेणार आहे. शिऱ्यात ड्रायफ्रूट एक नंबर लागते का. तर आता ड्रायफ्रूट भाजले तर मी काढून घेते. रवा, ही रवा मी चाळून वगैरे घेतलाय, मस्त असा तुपात भाजायचा. तर इथं शिरा मस्त रवा मस्त असा भाजून झालाय. ये फंस गया सी. तर ह्याच्यात आता आपण टाकायचं आहे गरम पाणी टाकणार आहे मी. इथं गरम पाणी अगोदरच करायला ठेवलेलं. आणि आता मी याच्यात टाकणार आहे साखर. मला जेवढं गोड लागतं तेवढं. असं याच्यावर थोडा वेळ झाकलं का नाही, साखर पूर्ण मुरते आणि मस्त असं कसं गोड झाले ते आपल्याला कळते. अच्छा. तर आता इथं साखर विरघळ आहे, ह्याच्यात मी टाकणार आहे आंब्याचा रस काढलेला आहे. आधी ड्रायफ्रूट टाकून ना, तर मी टाकणार आहे मँगो पाव. तरी मी पहिल्यांदा करायला लागले, बिघडला का नाही, माझा एवढा मूड ऑफ होणार आहे ना, बोलायचं काम नाही. लास्टला मी टाकणार आहे इथं वेलची पूड. इथं आपला शिरा तयार आहे. आता मी घेणार आहे माझा आवरायला, कारण इथं शिरा तयार आहे आणि आता मला जायचं आहे बाळूमामाला. तर मी आता तयार होणार आहे. तर मी घालणार आहे हा ड्रेस. तर दाखवला दुसरा घातला तिसराच ड्रेस. तर मला ती ड्रेस लेट टोचायला लागला म्हणून मी ही ड्रेस घातलाय. तर आता मी डब्यात भरणार आहे शिरा. इथं शिरा भरून तयार आहे की माझं पण आवरून तयार आहे. आणि बाहेर एवढं बेकार होऊन पडले, मी असं तोंडाला बांधले म्हणून दाखवतो. ऊन नाही जाणू, टोपी घातल्या, ऊन लागतंय. पडदा लावलाय रे, पडदा लावलाय, पडदा. तर आता आम्ही निघालोय बाळूमामाला. बोलायचं काम नाही. आणि आम्हाला निम्म्या रस्त्यापर्यंत येऊस तर एवढं ऊन लागलंय का नाही, बेकार बोलायचं काम नाही. म्हणून म्हटलं आता जरा थंड काहीतरी पिऊन घ्यावं, म्हणून इथं आम्ही तिघांनी लस्सी घेतली होती आणि जानूच्या पप्पानं इथं त्यांना ताक घेतलं होतं प्यायला. आणि आम्ही आदमापुरात पोचल्यानंतर एवढी भयंकर गर्दी होती का नाही, बोलायचं काम नाही. आज आमुषा असल्यामुळं लयच गर्दी होती. तर आता आम्ही फायनली पोचलोय आदमापुरात बाळूमामाच्या ठिकाणी. तर दिसतंय शिखर मंदिराचं. आणि मंदिराच्या बाहेर पण मंदिरात सुद्धा एवढी गर्दी होती का नाही, पाऊल ठेवायला जागा नव्हतं, एवढी गर्दी होती. मग काय गेल्या पहिल्यांदा भंडारा लावून घेतला आणि आम्ही बाहेरनच दर्शन घेतलं. आणि मी जे घरी शिरा बनवला होता प्रसाद म्हणून वाटायला आणला होता का नाही, ती आल्या पहिल्यांदा दर्शन घेऊन झाल्यानंतर ना सगळ्या तिथल्या भक्तांना वाटला आणि गेलो आंबील प्यायला. इकडे आंबिलीचा प्रसाद घ्यायला आलोय, आंबील प्यायला या. आंबील. तर आता आम्ही निघालो माघारी. आणि गर्दी कसली भयंकर आहे, बोलायचं काम नाही. आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेर निघाले आणि म्हणलं बेकार पडले. तर आता आम्ही आलोय घरी आणि घरी आल्या इथं पोरांची झोपायची तयारी चालू आहे. एवढा कंटाळा आलाय ना गाडीवरून, बोलायचं काम नाही. बाय कर. तर बाय. व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.